आधी गोळी झाडायची आणि नंतर प्रश्न विचारायचे। ही पद्धत वाईल्ड वेस्ट मध्ये चालू शकते, मात्र कायद्याच्या क्षेत्रात ती चालणार नाही, अशा कडक शब्दांमध्ये हायकोर्टानं एफडीएला सुनावलंय। एवढंच बोलून हायकोर्ट थांबलं नाही, तर तुमच्याकडे अधिकार स्वरूपी तलवार आहे, पण तुम्ही त्याचा वापर फक्त डास मारण्यासाठी करताय। हीच खरी समस्या आहे, अशा कडक शब्दांमध्ये हायकोर्टानं एफडीएवर ताशेरे ओढलेत। हायकोर्ट सातत्यानं एफडीएला एवढं फैलावर का घेतंय? आता नेमकं काय घडलं? एफडीए विरोधात कोर्टात नेमकी कुणी धाव घेतली आणि त्यावर हायकोर्टाने पुन्हा एकदा एफडीएला एवढं का झापलं? सगळं जाणून घेऊ। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। तर हे प्रकरण होतं कॅडिला फार्मास्युटिकल्स लिमिटेड या नामांकित औषध कंपनीवर एफडीएने केलेल्या कारवाई संदर्भात। औषधांची जप्ती करून विक्री आणि वितरणावर एफडीएनं बंदी आणली आणि हेच आदेश रद्द करण्याची मागणी कंपनीतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ बिरेंद्र सराफ यांनी केली। हायकोर्टात हे सगळं प्रकरण गेलं। कंपनीच्या मालकानं हायकोर्टात धाव घेतली आणि वकिलानं जे हायकोर्टात बाजू मांडली त्यावरूनच हायकोर्टाने एफडीएवर ताशेरे ओढले। नेमकं कोर्टात काय घडलं? हे आदेश रद्द करण्याची मागणी कंपनीतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ बिरेंद्र सराफ यांनी केली। हे सगळं प्रकरण हायकोर्टात गेलं। हायकोर्टात औषध कंपनीच्या मालकानं नेमकं काय म्हटलं आणि या सगळ्यानंतर युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने एफडीएवर नेमके काय ताशेरे ओढले? औषध कंपनीच्या मालकाचं किती नुकसान झालं आणि एफडीएनं त्यांच्यावर जी कारवाई केली ती कशी अचानक केली आहे? औषध कंपनीच्या मालकाच्या वकिलानं नेमकं काय म्हटलं ते आधी सांगते। तर त्यांनी असं म्हटलं की कोणतीही पूर्वकल्पना किंवा नोटीस न देता थेट औषधांचा साठा जप्त करण्यात आला आणि त्यामुळे आमच्या कंपनीचं मोठं नुकसान झालंय। यावर एफडीएने सुद्धा आपली बाजू मांडली। एफडीए काय म्हटलं तर कंपनीच्या काही औषधांचं ब्रँडिंग समान असलं तरी त्यातील औषधी घटक वेगवेगळे होते। यामुळे औषध देताना किंवा प्रत्यक्ष वापरताना मोठा गोंधळ होऊन रुग्णांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता होती आणि त्यामुळे आम्ही अचानक ही कारवाई केली आणि त्यांचा जो साठा होता औषधांचा तो जप्त केला। आता दोन्ही बाजूचे युक्तिवाद कोर्टानं ऐकले आणि कोर्टानं दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर औषध कंपनीचं ज्या प्रकारे नुकसान झालंय त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली। कोर्ट नेमकं काय म्हणालं तेही ऐका। एफडीएच्या या अचानक केलेल्या कारवाईमुळे बाजारात तब्बल 32 दिवस रुग्णांना संबंधित औषधं उपलब्ध न झाल्याबद्दल कोर्टानं तीव्र एफडीएवर ताशेरे ओढले। आम्हाला याचिकाकर्त्याच्या आर्थिक नुकसानीबाबत चिंता नाहीये, पण रुग्णांना 20 दिवस औषधं मिळाली नाहीत, त्याला आतापर्यंत प्रभावीपणे 22 दिवस झाले। हे गंभीर आहे। भविष्यात कायदेशीर प्रक्रिया न पाळता आदेश काढले गेले तर एफडीएवर मोठा खर्च लादला जाऊ शकतो, असा इशाराच कोर्टानं दिला। त्यानंतर कोर्ट म्हणालं, आधी गोळी झाडायची आणि नंतर प्रश्न विचारायचे हा वाईल्ड वेस्टचा नियम असू शकतो, पण कायद्याच्या क्षेत्रात किंवा प्रशासनात हा नियम लागू होत नाही। हॉटेल्सवरील धाडीच्या बाबतीतही तुम्ही आधी कारवाई करता आणि नंतर प्रश्न विचारता। निदान सर्व कीटक मारण्याचं काम तरी आधी करा, असं कडक शब्दांमध्ये हायकोर्टानं एफडीएला सुनावलं। हॉटेलच्या बाबतीतही आधी कारवाई आणि नंतर प्रश्न विचारले जातात। या प्रकरणात सुद्धा तेच घडलं आहे, असं कोर्टानं म्हटलं। एफडीए आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना कोर्टाच्या आदेशाचे आणि कायद्याच्या गांभीर्याचं अजिबात भान नाहीये, असं सुद्धा यावेळी कोर्टानं म्हटलेलं आहे। त्यामुळे औषध कंपनीचं जे नुकसान झालेलं आहे, अचानक एफडीएनं या औषध कंपनीवर धाड टाकली आणि त्या औषधांचा साठा जप्त केला। त्यामुळे 32 रुग्ण जे आहेत त्यांना औषधं मिळालेली नाहीत आणि यावरूनच हायकोर्टानं चिंता व्यक्त केली। एफडीए हॉटेलमध्ये सुद्धा अशाच कारवाया करतं, आधी कारवाई करतं आणि त्यानंतर प्रश्न विचारतं। एफडीएनं आधी नोटीस बजावली पाहिजे आणि नंतर कारवाई केली पाहिजे, असं हायकोर्टाने यावेळेला म्हटलं। एफडीएला हायकोर्टाने एवढं सुनावल्यानंतर एफडीएने सुद्धा नमती भूमिका घेतली आणि जे आदेश दिलेले होते, जे बंदीचे किंवा वितरणावर बंदीचे या औषध कंपनीला, या औषध कंपनीवरची बंदी सुद्धा एफडीएनं हटवली। ते जे आदेश होते ते मागे घेतले। एफडीएनं या बाबतीत नमती भूमिका घेतली असली तरी सुद्धा या आधीच्या सुनावण्या जर आपण बघितल्या हायकोर्टाच्या, यावेळेला एफडीए विरुद्ध हायकोर्ट असं आपल्याला पाहायला मिळालं। या आधी सुद्धा हायकोर्टाने नवी मुंबईत एफडीएनं जी धाड टाकली, कंपनीचा जो परवाना रद्द केलेला होता त्यावरून एफडीएला सुनावलं। आधी झोपलेले हे विभाग अचानक जागे झाले, तुम्ही फक्त प्रायव्हेट आस्थापनांवर कारवाई करता, हायकोर्टाच्या कॅन्टीनमध्ये कारवाई करा, मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये कारवाई करा, असं हायकोर्टानं म्हटलं। त्यानंतर एफडीएनं थेट हायकोर्टाच्या कॅन्टीनमध्येच धाड टाकली, 3 तिथल्या कॅन्टीन सील केल्या आणि त्यानंतर आता अशा प्रकारे हायकोर्ट
हायकोर्ट आपल्याला FDA वर संतापलेलं पाहायला मिळालं. अर्थात औषधांच्या कंपनीवर FDAनं धाड टाकल्यानंतर त्यांचा साठा जप्त केल्यानंतर हे सगळं प्रकरण आपल्याला समोर आलेलं पाहायला मिळालं. पण सातत्यानं हायकोर्ट FDA वर ज्या प्रकारे ताशेरे ओढतंय, ज्या प्रकारे FDAच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करतंय, त्यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. हायकोर्टाच्या या आक्रमक भूमिकेवर तुम्हाला काय वाटतं? आता FDA यावर काय प्रतिक्रिया देतं का हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण एकूणच या सगळ्या प्रकरणावर तुमची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.